इलेक्शन कमिशन तुमच्या निवडणूक समितीची बैठक आहे आणि महायुतीचे जागा वाटप आता अंतिम निर्णय आहे. कधीपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे काय सांगा? महायुतीच्या 80% जागाचा निर्णय हा झालाच आहे. 20% जागाचा निर्णय 1-2 दिवसामध्ये होईल. फार काही महायुतीमध्ये ताणतणाव नाही. आम्ही सर्वच पक्ष या ठिकाणी एकमतावर आलो आहे. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये अंतिम आपलं सर्व फॉर्म्युला जाहीर होईल. आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे भारतीय जनता पक्षाच्या जागाबद्दल आणि आजच्या बैठकीमध्ये सुद्धा मला वाटतं योग्य निर्णय होतील आणि जेव्हा निर्णय झाले की आपल्याला कळेलच. काय सूत्र राहू शकतो? कारण म्हणजे 1 अंकी जागा 2 अंकी जागा खूप कयास लावले जातात वेगवेगळे. विरोधी पक्ष जो आहे महाविकास आघाडी यांचं जीवन यांचं राजकारण हे कन्फ्युजनच्या आधारावर आहे. यांचं राजकारण कन्फ्युजन करणारं राजकारण आहे आणि त्यामुळे ते रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज ठेवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही या ठिकाणी आपल्या घटक पक्षाला सन्मानजनक वागवणारे लोक आहोत. भारतीय जनता पक्षाचं आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते हे सुद्धा जे आमच्यासोबत सहयोगी पक्ष आहे त्या सर्वांना सन्मानपूर्वक वागणूकच या ठिकाणी आमच्याकडून मिळत आहे आणि जागाही त्यांना सन्मानपूर्वक मिळेल असं मला वाटतं. आज महायुतीची बैठक आहे, मग नंतर इलेक्शन कमिटीची तुमची पक्षांतर्गत त्याची बैठक. आज चित्र महाराष्ट्राबद्दलचं काही स्पष्ट होऊ शकेल का? काही नावं समोर येऊ शकतील का? नाही, आता बैठक आहे. त्या बैठकीत जे निर्णय होतील ते आपल्यासमोर येतीलच. त्यामुळे बैठकीपूर्वी काय निर्णय होतील याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही. बैठक झाल्यावर मात्र अधिकृतपणे आपल्याला ज्या बाबी आहेत त्या सांगता येतील. कधीपर्यंत लिस्ट भाजपचा सहकारी पक्ष असल्याचा आरोप केलेला आहे आणि अनेक कारवाया झाल्या, त्यामध्ये जास्तीत जास्त कारवाया या काँग्रेस आणि इतर लोकांवर झाल्या असं यात टोकाची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून करत. वायकरांवर आरोप केल्यानंतर शिंदे घेतला असेल असं आहे. आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे त्याला कर नाही डर कशाला. तुम्ही जर चूक केली नाही तर ईडीच्या कुठल्याही नोटीसचं उत्तर साधेपणानं देता येतं. मग साधेपणानं देण्याचं उत्तर टाळून तुम्ही ईडीला अशा यंत्रणांना डिमॉरलाइज करण्याचं काम, तुमच्याविरुद्ध सुरू असलेले तपास त्या तपास यंत्रणांवर प्रेशर आणण्याचं काम हे या ठिकाणी होताना दिसतं आहे. जर तुम्ही काही केलं नाही तर लवकरच त्याचा निर्णय होईल. मला वाटतं अशा चौकशा होत राहतात, प्रत्येकाच्या चौकशा होत राहतात. त्यामुळं या चौकशीला जे ते घाबरतात आहे आणि त्यावरनं जे काही मीडियाच्या माध्यमातून या यंत्रणावर प्रेशर तयार करतायत, या यंत्रणावर त्यांना डिमॉरलाइज करण्याचं काम करताय. मला वाटतं ज्या यंत्रणा आहेत त्याला उलटा सपोर्ट केला पाहिजे. तुमच्याविरुद्ध काही असेल तर निघेल, नाही असेल तर नाही निघणार. उद्धव ठाकरे उद्यापासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यवतमाळ वाशिममध्ये 2 दिवस 4 सभा घेत आहेत. मुख्यमंत्री असताना असा दौरा केला असता तर ते विदर्भाच्या फायद्याचा असता, उत्तर महाराष्ट्राच्या फायद्याचा असता. मुख्यमंत्री असताना 2 दिवस घराच्या बाहेर निघाले. कोरोनाच्या काळामध्ये देवेंद्रजी हॉस्पिटल फिरत होते आणि उद्धवजी घरात झोपून होते. आणि आज विदर्भात येऊन किंवा मराठवाड्यात जाऊन काय उपयोग आहे? जेव्हा तुम्हाला अधिकार होतं, लोकांचं भलं करण्याचे दिवस होते, जेव्हा तुम्हाला पूर्ण पाठबळ होतं, तेव्हा तुम्ही हे कृती केली नाही. आणि आता तुमच्याजवळ काही अधिकार नाही आहे. जेव्हा तुमचा मुख्यमंत्री पद गेलं आणि आता तुम्ही दौरे करताय. लोक इतके समजदार आहेत की जेव्हा पदं असतात तेव्हा आपल्याला काय मिळालं, तुमच्याकडनं उद्धव ठाकरेकडनं जनतेला काही मिळालं नाही. त्यामुळं जनता तुमच्या बाजूने राहणार नाही. या राज्याचं देशाचं भलं करण्याचं काम, या देशाचा राज्याचा विकास करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे आणि पुढे मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. त्यामुळं जनताही मोदींच्या मागे उभी राहील. पंकजा चव्हाण यांनी मनसे भाजप युतीचे संकेत दिले. नाही, मनसेचे जे काही उद्दिष्ट किंवा जे काही त्यांच्या भूमिका आहेत त्यांच्याशी भारतीय जनता पक्षाच्या भूमिका काही विसंगत नाही आहे. आणि राजसाहेब ठाकरे हे आमचे मित्रही आहेत.
त्यांच्या स्वभावातही परखडपणा आहे, जे बोलास ते बोलतात, परखडपणे बोलतात. असे नेते कधी कुठल्याही युतीला असो किंवा मैत्रीला असो हे काही हार्मफुल नसतात. त्यामुळं त्यांचे समज जी आहे, त्यांचा जो राज्याचा आणि सर्व एक त्यांच्या मनसेचा जो एक उद्दिष्ट आहे, की राज्य कसं असावं किंवा पक्ष कसा असावा, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं अशा भूमिकेच्या व्यक्तीसोबत एखाद्या वेळी आम्ही बसलोही. आज तर काही चर्चा नाही आहे, आज तर काही आमचं बोलणं झालं नाही आहे. आमचं जे बोलणं होतं ते मैत्रीपूर्ण बोलणं होतं, राजकारणाचं सोडून बोलणं होतं. पण कधी असा काळ आला तरी मला वाटतं याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. काल म्हटलं की 5 वर्षाचा वनवास पूर्ण झाला, आता मला मदत करा लोकसभा लढण्याची. पंकजाताई आमच्या नेत्या आहे आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड योग्य निर्णय करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.